हाय हॅलो नमस्कार, मी मीनल स्वागत करते आजच्या एका न्यू व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला देवपूजा दाखवणार आहे। तर काल होती गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच होता। पण आज मी तुमच्यासोबत माझी देवपूजा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी केलेली देवपूजा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा। चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब देखील करा। अशा नवनवीन वेगवेगळे माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत मी शेअर करणारच आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करा। व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा। तर सगळ्यात अगोदर जे देव आहेत, देवघरातून सगळे मी एका ताटामध्ये काढून घेते। तर काय होतं ना की देव भरपूर असल्यामुळे कसं आहे ना, देवांना छान योग्य पद्धतीने मांडणी करणं पण गरजेचं असतं। आणि त्यानंतरून सगळ्यात अगोदर देव मी सगळे एका ताटामध्ये काढून घेतले। त्यानंतरून मग देवघर छान पुसून घ्यायचं असतं, कारण देवघरामध्ये सुद्धा इकडे तिकडे धूळ झालेली असते आणि फुलं वगैरे तांदूळ वगैरे सांडलेले असतात। त्यामुळे काय होतं ना की देवघरामध्ये अस्ताव्यस्त दिसायला नको। देवघर जितकं स्वच्छ आणि जितकं स्वच्छ आणि क्लीन राहील तितकंच आपलं घरसुद्धा प्रसन्न राहील आणि आपल्याला जसं स्वच्छ लागतं तसं देवांनासुद्धा स्वच्छ लागतं। त्यामुळे देवघर छान पुसून घेतलं। त्यानंतरून मग देवघरामध्ये जे देवाचं आसन आहेत वस्त्र ते अंथरून घेतलं। लाल कलरचं आसन मी इथे वापरते। मला वस्त्र विकत आणायचे आहेत, पण जे माझ्याकडं आहेत मी तेच आता ठेवले। त्यानंतरून बघा स्टेप बाय स्टेप आता देवांची जी मांडणी आहे ती माझी रोजच्या ठरल्याप्रमाणे पायऱ्यांवरती मी ठेवत असते। सगळ्यात वरच्या पायरीवरती मी तुळजाभवानी मातेची मूर्ती, त्यानंतरून मग स्वामी समर्थ, त्यानंतरून मग बाजूला सप्तशृंगी मातेचा फोटो आणि अन्नपूर्णा जी तांदळामध्ये आपण ठेवतो त्या 4 मूर्ती मी वरती ठेवते। त्यानंतर दुसऱ्या पायरीवरती मी रामाची मूर्ती आहे, लक्ष्मीची मूर्ती आहे, त्यानंतर गणपतीची मूर्ती, त्यानंतर महादेवांची मूर्ती, महादेवांची पिंड, त्यानंतरून गाय वासरू, त्यानंतरून विठ्ठल रुक्मिणी असं ह्या दुसऱ्या पायरीवरती मी मांडणी करते। त्यानंतर तिसऱ्या पायरीवरती जर बघाल तर शंख। आता बघा खालच्या पायरीवरचं सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप जवळून दाखवते। तर सगळ्यात अगोदर बघा जी हत्ती आहे, दोन्ही बाजूची हत्ती मी ठेवलेली आहे। त्यानंतर जलपात्र आहेत ते भरून ठेवलं। शंखसुद्धा पाण्याने भरूनच ठेवायचा आणि शंखाच्या खालतीसुद्धा आसन, शंख आसनावरतीच ठेवायचा। त्यानंतरून तांदूळ घेतले। तांदूळामध्ये मी पिवळ्या 7 कवड्या ठेवते, तुम्ही 5ही ठेवू शकतात। तर या ठेवायच्या अगोदर तांदळामध्ये तांदूळ असेच ठेवायचे नाही आहेत, त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहेत। त्यानंतरून छान 7 पिवळ्या कवड्या मी छान मांडणी करून घेतल्या। त्यानंतरून बघा आता ही दुसरी जी प्लेट आहे यामध्ये मी ठेवणार आहे कासव। तर कासव तुम्ही म्हणाल तर तांदळात का ठेवायचं, पाण्यामध्ये ठेवतात। तर कासव हे 2 प्रकारचे असतात। एक म्हणजे एका कासवाच्या खालती अंक असतात जे की लक्ष्मीचे प्रिय असे अंक असतात। त्यामुळे अंक असलेलं कासव नेहमी तांदळात ठेवायचं आणि ज्या कासवाच्या खालती अंक नसेल तर ते तुम्ही पाण्यामध्ये ठेवायचं। तर आता माझं हे कासवसुद्धा मी छान ठेवून घेतलेलं आहे। तर तांदूळ तसेच कोरडे ठेवायचे नाहीत, त्यावरती हळदी कुंकू नेहमी वाहूनच मग आपण मूर्ती स्थापन करायची। तर आता यामध्ये मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवणार आहे आणि ही मूर्ती मी दिंडोरीवरून स्वामी समर्थांच्या केंद्रामधून घेतलेली होती। त्यानंतरून बघा श्रीयंत्र मी पाटावरच ठेवत असते। छोटासा चौरंग आहे, त्यावरती छोटंसं आसन तयार केलेलं आहे मी घरच्या घरीच। त्यानंतर श्रीयंत्र त्यावरती ठेवलं। त्यानंतर कमळगट्ट्याची माळसुद्धा त्यावरती स्थापन करायची, कारण श्रीयंत्र हे लक्ष्मीचं आसन आहे आणि आपण कसं आहे लक्ष्मीला आपण रोजच्या रोज इतकं कमळ आणू शकत नाही विकत किंवा भेटतही नाही। त्यामुळे आपण कमळगट्ट्याची 108 मण्यांची माळ आपण त्यांना स्थापन करायची, म्हणजे 108 मणी वाहिल्यासारखं होतं। त्यानंतरून बघा इथे आता बाळकृष्ण भगवानांची मूर्ती आहेत। बाळकृष्ण माझ्याकडे जी मूर्ती आहेत मी त्यांना छान छान वेगवेगळे वस्त्र बनवलेले आहे। मला वेगवेगळे वस्त्र बनवायला, फेटे बनवायला फार आवडतात। त्यामुळे आता हे जे वस्त्र आहे हे सुद्धा मी माझंच बनवलेलं आहे। आणि त्यानंतरून गळ्यामध्ये छान अशी राधाची जी आपली तुळशीची माळ येते त्यामध्ये छान असं राधा नाव आहे, तर त्यामुळे कृष्णांच्या गळ्यामध्ये ती माळ मी नेहमीच घालते। त्यानंतर हा जो फेटा आहे हा फेटासुद्धा मी घरच्या घरीच बनवला। पेशवाई फेटा होता, तर खूप छोटासा असा स्मॉल मी पेशवाई फेटा जेव्हा काही सणवार असला तेव्हा मी देवांना नक्कीच असं सजवते। त्यानंतरून तुम्ही बघू शकता सर्व देवांना इथे वस्त्र घालायचे होते, पण आज वस्त्र म्हणजे घालायला भरपूरच वेळ होऊन गेलेला होता पूजेला। त्यामुळे म्हटलं चला आता ज्या काही देवांच्या ज्या छोट्या छोट्या माळा आहेत वेगवेगळ्या तर त्या मी माळा इथे घालून घेणार आहे।
त्यानंतर तुम्ही इथे बघितलं असेल की महादेवाची जी पिंड आहेत त्यांनासुद्धा मी असं छान माळ घातलेली आहे. मी आज पहिल्यांदाच त्यांना माळ घालून घेतलेली आहे. खूप छान दिसत होतं. जेव्हा मी माळ घातली तेव्हा मला इतकं छान महादेवाची पिंडीकडे बघूशीच वाटत होतं. खूप प्रसन्न वाटायला लागलं होतं. आणि असं सगळं देवघर एक स्टेप बाय स्टेप आपण जेव्हा देवघराची पूजा करत जातो ना, त्यावेळेस खूप अगदी मनाला शांत भेटते आणि सगळं मन तिथेच रमून जातं. तर जितकं मी सुंदर बनवण्याचा प्रयत्न करते, माझ्याकडनं जितकं होईल मी तितकं देवघर सजवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मग छान दिवा प्रज्वलित करून घेतला. दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर लगेच देवांना छान असं अष्टगंध लावून घेतला. ज्या देवी आहे त्यांना कुंकू लावून घ्यायचं आणि जे देवता आहे त्यांना अष्टगंध लावायचा, किंवा सर्व देवांना तुम्ही अष्टगंधही लावू शकतात आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं. त्यानंतर या 7 पिवळ्या कवड्या आहेत त्यांनासुद्धा छान असा अष्टगंध लावून घेतलेला आहे. त्यानंतर देवाला छान असं बेलपान वाहून घेतलं. महादेवाचं प्रिय असं बेलपान आणलेलेच असतात घरामध्ये. त्यानंतर मस्त व्हाईट फूल वाहून घेतलं. असं करून मी सगळ्या देवांना एक फुल आता इथे वाहून घेणार आहे. तर अशा पद्धतीने माझी आजची देवपूजा करून झालेली होती. तर गुरुपौर्णिमेची ही पूजा तुम्हाला कशी आवडली की नाही ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि देवपूजा करताना आपलं मन बऱ्याच वेळा काय होतं ना, आपल्या डोक्यामध्ये दुसरे विचारसुद्धा चालू असतात. तर अशा वेळेस मी काय करते ना की देवाचं नामस्मरण किंवा एका साईडला मोबाईलवरती मी इथे जप वगैरे लावून देत असते, जेणेकरून आपलं मन हे देवापाशीच रमलं पाहिजे. तर अशा माझ्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असेल, आजची देवपूजासुद्धा आवडली असेल, तर नक्कीच मला व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्यानंतर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, खूप खूप सपोर्ट करा. जे व्हिडिओ माझे लॉंग व्हिडिओ जे बघतात त्यांनी शॉर्ट व्हिडिओ पण बघत जावा, आणि जे शॉर्ट व्हिडिओ बघतात त्यांनी लॉंग व्हिडिओसुद्धा बघत जावा. कारण जितका प्रतिसाद मला जास्त चांगला भेटेल, मी तितक्याच तुमच्यासोबत चांगल्या नवीन क्रिएटिव्हिटी आणि नवीन माझे व्लॉग्स मी तुमच्यापर्यंत घेऊनच येणार आहे. पण त्यासाठी मला तुमचाही सपोर्ट पाहिजे आहे. जितके जास्त मला लोक कनेक्ट होतील, जितक्या कमेंट्स येतील, तितकेच मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येत जाईल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय.